तर आम्ही येऊन डायरेक्ट दोघं जण इथं पडलोय. फुल प्लास्टिक बिस्टिक बांधून मस्त पैकी. तुम्ही याला तर चालवायला नाही देणार आहे. आशिषच्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय आणि बाईकच्या ब्रेकचा नट पडलाय. आशिषचं हे इथं लागलंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आता वाजले सकाळचे 6:41. आज आपल्याला उठायला थोडासा उशीर झालेला आहे कारण की काल आपण करामत करून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवतो काय कुठं कुठं लागले. काल माझा ऍक्सिडेंट झाला, छोटासा बाईकवरून पडलो मी आणि माझा मित्र. सो आज उठणं खूप हार्ड होतं कारण की ते रात्री लागलंय ना, तर आता ते जास्त दुखतं. ते आमती ना जखम अशी दाखवतो तुम्हाला. गुडघ्याला इथं हे लागलंय, एवढे पट्टी थोडी खाली आली आहे आणि इथं पायाला, मग हे पायाला हे वाला जास्त दुखते. हे जॉईंट वरतीच आहे ना, हे जास्त दुखतंय. तर लेफ्ट पाय थोडासा इथं मुरगळलाय आणि सर्वात जे आहे ना जास्त मला दुखतंय ते हे तुम्हाला दिसतंय तर आय डोंट नो. ते ट्रायसेप वरती बरोबर खरचटले, खूप जास्त दुखतंय. हे माझ्या टॅटूची पण वाट लागली पूर्ण. त्यामुळे तुम्हाला सांगतोच मी कसं झालं काय झालं. ज्याच्यासोबत पडलोय त्याला घेतो आणि तुम्हाला मग स्टोरी सांगतो त्याची. आता जिमला जाणं तर मला पॉसिबल नाही कारण की ऑब्व्हियस रिझन्स, मी उचलू नाही शकणार वेट वगैरे थोडे दिवस. तर आता उठलोय, पण उठणं थांबवायचं नाही, आपण लवकर उठायचं. सो आता मी हळूहळू वॉक करतो सो दॅट की माझं पाय असं हे नाही, आकडून नाही राहणार, म्हणजे थोडंसं बरं वाटेल मला. सो चलो. स्ट्रगल्स गाईज, स्ट्रगल्स. डॉक्टर बोललाय जखम ओली नाही झाली पाहिजे. फुल प्लॅस्टिक बिस्टिक बांधून मस्त पैकी, पण आंघोळ तर करावं लागते, घाण वाटते मस्त प्लॅस्टिक बिस्टिक बांधून. सो फायनली आम्ही आलेलो आहे त्या जागेवरती जिथं काल आम्ही फुटून घेतलंय. अशीच जरा स्टोरी सांग. अरे काय सांगू. सो काय झालं, आम्ही या साईडने येत होतो गाडीवरून आणि ना इथून आम्ही गाडीवरून येत होतो आणि आमच्या पुढे कॅबवाला होता या साईडला. इथे कॅबवाला होता, इथे कॅबवाला होता आणि आला आणि त्याने डायरेक्ट भाईने लेफ्टला गाडी टाकली. इथे जिथं आमच्या स्कूट्या उभ्या आहेत ना, इथं डायरेक्ट लेफ्टला टाकली. म्हणून मी लेफ्टला ब्रेक मारला, तर आम्ही येऊन डायरेक्ट दोघं जण इथं पडलोय. आणि इथे अजून काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. बाईकचा ब्रेक वगैरे गेला आणि बाईकच्या ब्रेकचा नट पडला इथं. हे घेऊन जा बाबा, कमी करतोय का बघ पैसे. आणि आशिषच्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय, बघू जरा मोबाईल दाखवू दे. हे बघा पूर्ण. आता ह्याचा पण खर्च आणि परत बाईकचा पण खर्च. आशिष, तुझी एखादी विशेष टिप्पणी आहे का या गोष्टीबद्दल? नवीन गाडी येणार आहे आणि तुम्ही याला तर चालवायला नाही देणार आहे. काय फुटलोय पण काय. हे बघा, हे बघा, हाताला इथं लागलंय, गुडघ्याला इथं लागलंय, पाय पूर्ण हे गेलाय, इकडं जॉईंट सगळे गेलेत, ते इथं लागले. आणि सर्वात मोठं हे आहे, हे खूप मोठं लागलंय. हे एवढं डेंजरस आहे ना. आणि माहित नाही इथं कुठंतरी दुखतंय हळूहळू मध्ये मध्ये. आणि आशिषचं हे इथं लागलंय पण ते दिसत नाही. आणि हे इथं लागलंय. हे जे आहे ना ह्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रीम या साईडला लागलंय आणि मध्ये मध्ये इथं दुखतंय ना. इथं जास्त दुखतंय. पण आयरनी बघा, आम्ही आता शूट करायला इथं आलो, तो बरोबर त्याचा ब्रेकचा तो नट इथं भेटला. आयला एवढं. चला, ही रेती आहे ना, ही रेती दाखव. हे ना इथं या साईडला आतमध्ये कन्स्ट्रक्शन वगैरे चालू असतं ना, ते ट्रकवाले वगैरे घेऊन जातात, त्यांच्या ह्याच्यातली पडलेली रेती आहे ही. वरती ब्रिज बांधला जातोय ना, त्याचं कन्स्ट्रक्शनची रेती आहे सगळी, त्याच्यामुळे पडलो. मला नीट चालवता येते गाडी. सो ही होती आमची पूर्ण स्टोरी. याच्यामध्ये फुल करामत करून घेतली आम्ही दोघांनी. पण ठीक आहे, होत राहतं मित्रांमध्ये, होत राहतं. पडतो तेव्हाच माणूस शिकतो. पण मी शिकलेलो आहे, माझी चुकी नव्हती, त्या कॅब ड्रायव्हरची चुकी होती. पण ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. आपलं त्याच्यामुळे काय सीन झाला आहे, तर माझे जिम थोडे दिवस बंद आहे. पण 6 वाजता उठणं माझं प्रॉपर चालू आहे. आणि डाएट पण प्रॉपर चालू ठेवणार आहे. फक्त थोडे दिवस जिमला नाही जाता येणार कारण की बरोबर ट्रायसेपवरतीच लागलं आहे माझ्या. तर वेट उचलणं एवढं हे नाही कारण की ते स्ट्रेच होत राहील सारखं. सो लेट्स सी आता अजून दिवसामध्ये आपण काय करतोय. जर काय नाही केलं तर रात्री वॉकला तर भेटूच. चलो. सो आपण आज पण वॉकला आलेलो आहे. खूप हार्ड आहे आजचं वॉक कारण की पायाला खूप जास्त लागलं आहे, पूर्ण एनर्जी ड्रेन झाली आहे. पण स्टील हे करायचं आहे म्हणून आपण कंटिन्यू करणारच आहोत. भरपूर पेन आहे, पण पेनवरती फोकस नका करू. पेनवरती बिलकुल फोकस नका करू. तुमच्या गोल्सवरती फोकस करा. का तुम्ही स्टार्ट केलं ह्याच्यावरती फोकस करा अँड यू विल बी फाईन. चलो, गुड नाईट.